विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेली, वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. हे थोर विचार ज्यांनी मांडले, ज्यांनी अज्ञानाच्या अंधारात कितपत पडलेल्या 18-20 पदार्थ अशा उराशी असलेल्या, अशा हरिजन गिरिजन अडलेल्या नटलेल्या आणि वर्णव्यवस्थेच्या चौकटीत पिडलेल्या दीनदलितांचा ज्या महापुरुषाने उद्धार केला ते महात्मा ज्योतिराव फुले. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीस्थळ शोधून महाराजांना आणि त्यांच्या महान कार्याला लोकमानसात आणणारे शिवजयंतीचे जनक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षरा संजय इंगळे, श्री शिवाजी विद्यालय शहर शाखा अकोला येथील 9वीचे विद्यार्थी. आजच्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत मी विषय मांडते, आजच्या समाजात महात्मा फुलेंचे विचार किती प्रासंगिक. अज्ञानाच्या जंजिरांना तुझ्या विचारांनी तोडलंस, अज्ञानाच्या जंजिरांना तुझ्या विचारांनी तोडलंस, दुर्बळांच्या वेदनांना तुझ्या शब्दांनी जोडलंस, तुझ्या शब्दांनी जोडलंस. मित्रांनो, महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कडगुण येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव तर आईचे नाव चिमणाबाई असे होते. वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाईंशी झाला. महात्मा फुले यांचे माध्यमिक शिक्षण पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये झाले. महात्मा फुले यांनी प्रथम सावित्रीबाईंना शिक्षणाचे मुहूर्त मिळवले. मित्रांनो, महात्मा फुले हे केवळ 19व्या शतकातील समाजसुधारकच नव्हते, तर ते एका प्रगत समाजाचे द्रष्टे होते. त्यांनी सांगितलेली तत्त्वे, त्यांनी केलेले कार्य आजही तितकेच किंबहुना त्याहूनही अधिक प्रासंगिक आहे. त्या काळी अन्यायाच्या सर्वात मोठ्या बळी स्त्रिया होत होत्या. म्हणून 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या बुधवार पेठेत सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. हे केवळ शिक्षणाचे काम नव्हते, तर शतकानुशतके चालत आलेल्या मानववादी परंपरेला दिलेले ते मोठे आवाहन होते. आज आपण महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करतोय, पण आजही समाजाच्या काही भागात मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते. फुले यांनी स्त्रियांना चूल आणि मूल यातून बाहेर काढून शिक्षणाचे बळ दिले. आजच्या डिजिटल युगात जेव्हा आपण महिलांच्या सुरक्षिततेची चर्चा करतो, तेव्हा फुले यांचे स्त्री शिक्षणाशिवाय प्रगती नाही हे विचार अत्यंत महत्त्वाचे ठरतात. फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून जात पात अस्पृश्यता यावर प्रहार केला. दुर्दैवाने आजच्या आधुनिक युगातही जातीचे राजकारण आणि जातीय भेदभाव पूर्णपणे नष्ट झालेला नाही. फुले यांचा मानवधर्म आणि सामाजिक समता हा विचार जातीय तेढ मिळवण्यासाठी आजही मार्गदर्शक आहे. फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला करून दिला. रात्र दारूची दुकाने बंद केली. शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथातून त्यांनी सावकार, जमीनदार आणि ब्रिटिश प्रशासनाकडून शेतकऱ्यांना होणारे शोषण जगासमोर मांडले. फुले यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणावर भर दिला. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाचे स्वरूप बदलले आहे, पण शिक्षणाचा मूळ उद्देश माणूस घडवणे हेच आहे. फुले यांनी व्यावसायिक शिक्षणावर भर दिला होता, जो आजच्या नवीन शैक्षणिक धोरणाचा पाया आहे. महात्मा फुले यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि मध्यस्थाच्या शोषणाविरुद्ध लढा दिला. ते सर्वसाक्ष जगतपती, त्यांना नकोच मध्यस्थ या विचारांचे होते. आजही जेव्हा जेव्हा समाजात अंधश्रद्धा डोकेवर काढते, तेव्हा फुले यांचा वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध दृष्टिकोनच देशाला प्रगतीकडे नेऊ शकतो. फुले यांचे विचार हे जुने नसून ते काळजयी आहेत. जोपर्यंत समाजात विषमता, अज्ञान आणि अन्यायी जाती व्यवस्था आणि महिलांना समान हक्क मिळवण्यात अडचणी आहेत, तोपर्यंत महात्मा फुले यांचे विचार प्रासंगिकच राहणार. त्यांनी दाखवलेल्या सत्य, समता आणि बंधुत्वाच्या मार्गावर चालण्यास आपण खऱ्या अर्थाने समाजवादी भारत घडवू शकतो. महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला करून दिला होता. शेतकऱ्यांचा आसूड आणि सत्यशोधक समाजाचा वारसा पुढे चालवणे हीच महात्मा फुले यांना खरी श्रद्धांजली ठरली.
म्हणून मला शेवटी एवढंच म्हणावेसे वाटेल की शूद्रांच्या हक्कासाठी जातीभेद दूर करायचा, फुले विचारांचा मार्गच खरा, मानवतावाद जगायचा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून, आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.